नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। जालना शहरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना कदीम जालना पोलिसांनी सापळा लावून केले जेरबंद। घरफोडीत 17,76,761 रुपयांची मालमत्ता हस्तगत। जालना शहरातील शिवशक्ती मिल महानगरपालिका समोर जालना येथे तक्रारदार नरेंद्र गुलाबशाह सावजी, वय वर्ष 55, व्यवसाय किराणा दुकान, शिक्षण 10वी, राहणार शिवशक्ती दाल मिल समोर मसोबा मंदिर जवळ जुना जालना, हे दिनांक 11/11/2025 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सौरभ सुपर शॉपिंग या दुकानात साफसफाईचं तसेच काम करण्याचे असल्यानं कुटुंबासोबत राहत्या घराला कुलूप लावून गेले असताना रात्री 10 वाजता परत आले असता त्यांच्या घराचं कुलूप तोडलेले असल्याचं त्यांना दिसून आले। तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आले। त्यावेळी बेडरूम मधील स्टीलच्या डब्यात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 8,34,161 रुपये किमतीचे चांदीचे धातूचे 7 नग विटकर ठोकळा, प्रत्येकी सर्व मिळून 5 किग्रॅम भारत ज्वेलर्स जालना यांच्याकडून दिनांक 18/10/2025 व दिनांक 19/10/2025 रोजी खरेदी केलेले अंदाजे किंमत 9,42,000 रुपये रोख रक्कम व त्यामध्ये 500, 200, 100, 50, 20 व 10 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा असं एकूण 17,76,161 रुपयांचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यानं घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरी केली आहे, अशी पोलीस ठाण्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानं कदीम जालना पोलीस ठाण्याकडे फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 478/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305(a) प्रमाणे दिनांक 12/11/2025 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक DS मोरे करत आहेत। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले होते। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी व तपास पथकाचे अंमलदार यांनी समांतर तपास करून तसेच पोलीस ठाणे हद्दीतील घटनास्थळाचे जवळील CCTV फुटेज पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात आला। काल 12 नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याच्या घरात दिवसात कोणीतरी चोरांनी 9.5 लाख कॅश, 5 किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे। लगेच त्याची घटनाची गंभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन DYSP कुलकर्णी साहेब, फोरेन्सिकची टीम, LCBची टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती। पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्साइडरचा याच्यामध्ये रोल असेल, कारण काही जास्त सामान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली, अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली। तर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये 2 आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोघे जालनाचे लोकलच आहे। या दोघाला अटक केलेला आहे। याच्याकडून 100% मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये काय एकूण 17,76,000 किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे। ही चांगली त्यांनी तत्पर कामगिरी केल्यामुळे, कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता, तर त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे। कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यावर पण आमची तपास आता पुढची सुरू आहे। ही कामगिरी करण्यासाठी PI श्री शेवाळे, PSI मोरे, हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, दिलीप गायकवाड, संदीप चव्हाण, मतीन शेख, इमरान खान, अमजद पठाण, धरमपाल सुरडकर हे महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणे, याला योग्य तो रिवॉर्ड आम्ही देणार आहोत। थँक्यू। त्यामध्ये एका आरोपीवर एक आर्म्स ॲक्टचा केस आहे जुना,
पण असे चोरीचे गुन्हे नाही आहे. आणि या केसमध्ये 100% त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुद्देमाल पण त्याच्याकडून रिकव्हर झाला आहे. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.